माझं नाव विशाल बाळासाहेब जाधव. मी रातंजनगावचा रहिवासी आहे. मी ड्युटीला जाताना हिंगणी रोडहून हिंगणी रोडहून ह्या गावाकडून रस्त्याकडनं ड्युटीला जाताना मी माझ्या गाडीच्या मागं अचानकपणे उजेडाच्या मागं लांडगा कमीत कमी 500 मीटरचा असं ताणत होता. नंतर मी माझ्या ड्युटी ठिकाण तिथं न थांबता पुढे फॉरेस्टापाशी थांबून गाडीची भेट घेतात. त्या गाडीच्या ही करून नंतर ड्युटीला आलो मी. परत नंतर साहेबाचा फोन आला. साहेब त्या ठिकाणी फॉरेस्टापाशी ही केली, आढळून नाही आला तिथे लांडगा. पण परत दिसला नाही कसला लांडगा. मी धनंजय शिरोडकर, वनपरिमंडळ अधिकारी वैरा. दिनांक 9 व 10 तारखेपासून बार्शी तुळजापूर हद्दीवर धामणगाव परिसरात एक लांडगा पिसाळल्याचं समजून आलं. धामणगावमध्ये एका व्यक्तीला त्यांनी चावा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तो 11 तारखेला संध्याकाळी जाधव 11 तारखेला संध्याकाळी रातंजन आणि वैराग रोडवर तो त्यानं एका हे जाधव आहेत तर त्यांच्या गाडीचा पाठलाग केलेला आहे. तर ग्रामस्थांना अशी माझी विनंती आहे आणि आवाहन आहे की एक तर तो लांडगा पिसाळलेला आहे, तो काही खात पित नाही आहे, तो मरणार आहे. असा प्राणी अन्नपाणी वाचून तो मरून जातो, कारण तो वेडा झाला, पिसाळलेला आहे. तर तो मरत असतो. तो मेल्यानंतर त्याची जी बॉडी आहे ती जर म्हणजे गुराखी, मेंढपाळ, ग्रामस्थ, शेतकरी यांना जर कुठं त्यांना बॉडी आढळली तर कृपया वन विभागाशी तात्काळ संपर्क साधा. कारण ती जर बॉडी कुत्र्यांनी किंवा तरसानी खाल्ली तर त्यांना पण त्या रोगाची लागण होऊन ही एक चेन सुरू होईल पिसाळण्याची. ह्याच्याकरता सगळ्यांनी सतर्क राहा. जर कोणाला चावला तो तर तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या, रेबीजचे इंजेक्शन घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वन विभागाशी संपर्क साधा.